नमस्कार मैत्रिणींनो, स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। वटपौर्णिमा या दिवशी महिला छान छान अशा काठापदराच्या साड्या नेसून सुंदर तयार होतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये काही साडी लुक आयडियाज घेऊन आलेले आहे। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी खास असतो। या दिवशी सौभाग्यवती महिलांसाठी लाल, हिरवा असे रंग जास्त महत्त्वाचे ठरतात। लाल रंग हा लक्ष्मी मातेचे प्रतीक समजण्यात येते। लाल साडीसह तुम्हाला सोन्याचे दागिने घातल्यास अधिक आकर्षक दिसू शकतात। तसेच तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी आंबाडा स्टाईल करून त्यावर गजरा लावा, खूप छान असा तुमचा लुक तयार होईल। नंबर 2 ला आहे हिरव्या रंगाची साडी। वटपौर्णिमेच्या दिवशी हवं असेल तर तुम्ही गडद रंगाची हिरवी साडी नेसू शकता, अधिक सुंदर दिसेल। गोऱ्या आणि सावळ्या रंगाच्या महिलांसाठी हिरव्या रंगाची साडी खूप उठून दिसते। गळ्यात सोन्याचे पारंपरिक दागिने आणि नाकात नथ घातल्यास मराठमोळे सौंदर्य अधिकच खुलून दिसते। या साडीवर हिरव्या बांगड्या आणि केसात गजरा मारल्यास तुमचा लुक पूर्ण होतो। यासह तुम्ही लाईट मेकअप करा आणि वटपौर्णिमेसाठी तयार व्हा। नंबर 3 ला आहे पिवळी साडी। हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो। यामध्ये तुम्ही सिल्क किंवा कॉटन सिल्कची निवड करावी। या प्रकारच्या साडीसोबत गोल्डन चोकर आणि हातामध्ये हिरव्या बांगड्या घाला। पिवळ्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाची बॉर्डर हे कॉम्बिनेशन खूपच छान दिसते। नंबर 4 ला आहे पिंक कलरची साडी। गुलाबी रंग हा असा आहे जो कोणत्याही महिलेवर आकर्षक दिसतो। वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता। साडीच्या लुकमध्ये अधिक आकर्षकता आणण्यासाठी तुम्ही या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज घाला आणि गुलाबी साडीवर मापक दागिने आणि सहसा मोत्याच्या दागिन्यांचा वापर करावा। तसेच सिल्कच्या साडीवर तुम्ही कमरपट्टा देखील घालू शकता, जे दिसायला खूपच छान दिसते। या दिवशी गुलाबी, हिरवी, पिवळी, लाल अशी कोणत्याही रंगाची कलरफुल साडी नेसा। फक्त पांढरी, काळी आणि ब्ल्यू कलरची साडी नेसणं टाळा, कारण या साड्या अशुभ मानल्या जातात। जर तुम्ही ह्या दिवशी नऊवारी साडी नेसणार असाल तर त्यावर मोत्याचे किंवा गोल्ड प्लेटेड ज्वेलरी वेअर करू शकता आणि कपाळावर चंद्रकोर आणि नथ घातल्यास तुमचा लुक अजूनच खुलून दिसेल। केसांची हेअरस्टाईल करताना केस मोकळे सोडू नका, कारण तुम्हाला घाम येऊन चिडचिड होऊ शकते। म्हणून केसांचा बन बांधून छान हेअरस्टाईल करा, जेणेकरून केस सुंदर आणि छान दिसतील। या बनभोवती आर्टिफिशियल फुलं, वेण्या, ब्रोच किंवा गजरा लावून केसांचे सौंदर्य खुलवू शकता। जर तुम्ही केसांचा बन बांधत असाल तर तो जास्त वर बांधू नका, यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो। अगदी मध्ये किंवा खाली बांधून त्याभोवती गजरा गुंडाळा, खूप छान दिसेल। तसेच बाजारात नथीचे एकापेक्षा एक प्रकार उपलब्ध आहेत। तुम्हाला खूपच सिंपल आणि मराठी लुक हवा असेल तर साडीवर मंगळसूत्र, त्यावर साजेसे कानातले आणि नथ घालून तुम्ही तुमचा लुक मिळवू शकता। येत्या वटपौर्णिमेला तुम्ही सुद्धा अशा छान छान साड्या नेसून तयार व्हा आणि हटके फोटो पोज द्या। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा।